नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि सगळ्यांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्र फायनली सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे. म्हणजे ही फक्त काही रिव्ह्यू पिटिशन नव्हती. ह्याच्यात रिव्ह्यू पिटिशन होती, ह्याच्यात रिट पिटिशन होती, ह्याच्यात इंटरिम ॲप्लिकेशन्स पण खूप सारे होते. म्हणजे 2 इंटरिम ॲप्लिकेशन्स पण होते. त्यांच्यावरचा निर्णय पण आपल्याला बघावा लागतो. इथून पुढे आता जे लोकांनी एल-एल-एम केलेलं आहे, तर तुमचे एल-एल-एम केलं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली का? इतके दिवस बार काउन्सिलचे नियम जर आपण बघितले, तर एल-एल-एम विल बी कन्सिडर्ड ॲज अ प्रॅक्टिस असं होतं. पण आता सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे, अजून काय काय करता येईल त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत. जे लोकं सध्याच्याला ज्यांचं लॉ झालं ते सगळेच लोकं एलिजिबल आहेत का? 31 मार्च 2000 ची डेडलाईन काय आहे? ठीक आहे, हे आपल्याला 2027 ची डेडलाईन काय आहे? त्याच्या अगोदर ट्रान्झिशन पिरियडमध्ये काय परिस्थिती असेल आणि 31 मार्च 2027 च्या नंतर काय परिस्थिती असेल? 3 इयर प्रॅक्टिसचा रूल काढलाय का? का फक्त नावाला काढलाय? अजूनही 3 इयर प्रॅक्टिसचा रूल त्याच्यामध्ये तसाच आहे का? ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा व्हिडिओमध्ये करणार आहोत. ॲक्च्युअली सकाळी जजमेंट आल्यापासून मला तुमच्या सगळ्या लोकांचे एवढे जास्त फोन आले. पण मी सध्याच्याला पंजाबमध्ये आहे. म्हणजे आपली ही जी तुम्हाला पाठीमागे दिसते ही आपली कॅराव्हॅन किंवा व्हॅनिटी व्हॅन ज्याला तुम्ही म्हणू शकता. ही आता इथून पंजाबमधून आपल्या पुणेकडे ड्राईव्ह करत न्यायची आहे मला. याचा रजिस्ट्रेशन नंबर आला नव्हता. त्यामुळे मी जवळपास 10-11 दिवस झाले इथे पंजाबमध्ये आहे. तर आज निघतो मी फायनली त्या तयारीमध्ये होतो. त्याच्यामुळे तुमचा हे व्हिडिओ बनवायला थोडासा जरा उशीर झाला. असो. तर बेंच जे होते त्याच्यामध्ये आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत साहेब होते. ज्यांनी आपल्याला म्हणजे सध्याच्याला त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी आपल्या देशासाठी बरंच काही केलं. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचा उदय त्यांनी केला. ठीक आहे. जेणेकरून लोकांना आता कुठेतरी जाणीव व्हायला लागली, की सरकार कोणतंही असू द्या, काँग्रेसचं असू द्या, भाजपाचं असू द्या, कुठल्या असू द्या. ठीक आहे. आपल्याला आपले अधिकार लढून घ्यावे लागतील. हे शिकवणारे आपले जस्टिस सूर्यकांत साहेब यांनी आता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये एक सुंदर प्रकारचं जजमेंट त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं, की ह्याच्यापेक्षा जे असतं ना, की कुठलंही जजमेंट करत असताना एक विन-विन सिच्युएशन असते. एखाद्या जजमेंटमध्ये जर समजा कॉम्प्रोमाईज झालं, कंपाउंडिंग झाली, तर विन-विन सिच्युएशन झाली. हा पण जिंकला, तो पण जिंकला असं आपण म्हणतो. तर ह्याच्यापेक्षा विन-विन सिच्युएशन जी आहे, ती काहीच असू शकत नाही, जी जस्टिस सूर्यकांत साहेब यांनी केली. तर याच्यामध्ये ते स्वतःसाठी सुद्धा जजमेंट लिहित होते आणि ऑनरेबल जस्टिस जॉर्ज यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जजमेंट लिहिलं. मेजॉरिटीमध्ये जजमेंट जे आहे ते काय आलं आणि याच्यामध्ये जस्टिस विनोद चंद्रन जे होते, त्यांनी डिसेंटिंग ओपिनियनमध्ये काय सांगितलं, याची पण आपण चर्चा करणार आहोत. तर कोर इश्यू जो होता, की मिनिमम 3 इयर प्रॅक्टिस बार काउन्सिलची मॅन्डेटरी आहे का आपल्या एक्झामसाठी? त्याच्यावरचं आपलं जजमेंट आहे जे आता आलं. ह्याच्यात त्यांनी जजमेंटमध्ये तुम्ही पी-डी-एफ जर बघितलं, मी तुम्हाला थोडक्यात सगळे जजमेंट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. 1993ला त्याच्यामध्ये जी आपली सेकंड ए-आय-जे-एची केस होती, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा 3 इयर प्रॅक्टिस इंट्रोड्यूस झाला. आपल्या पूर्ण देशभर तो इंट्रोड्यूस झाला. त्याच्यामध्ये त्यांनी रिझनिंग वगैरे सांगितलं, की तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टासाठी 7 वर्ष म्हणताय, हायकोर्टासाठी 10 वर्ष. मग जे-एम-एफ-सी सारख्या एंट्री लेव्हलला 3 वर्ष तरी असायलाच पाहिजे. असं 1993ला इंट्रोड्यूस झालं. त्याच्यानंतर 1999 मध्ये शेट्टी कमिशनचा रिपोर्ट वगैरे आला. शेट्टी कमिशनच्या रिपोर्टमध्ये ही जी रिक्वायरमेंट आहे ती स्क्रॅप करण्यासाठी त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. त्यांनी सांगितलं की लीगल एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी 3 इयर प्रॅक्टिस किंवा 5 इयर प्रॅक्टिस जे आहेत, एल-एल-बी कोर्सेस वगैरे आहेत. त्याच्यामुळे शेट्टी कमिशनचा रिपोर्ट त्याच्यामध्ये 1999ला आला. 2002 साली त्याच्यामध्ये थर्ड ए-आय-जे-एची केस झाली. त्याच्यामध्ये शेट्टी कमिशनचा जो रिपोर्ट होता तो ॲक्सेप्ट करण्यात आला आणि 3 इयर प्रॅक्टिसचा रूल जो शेट्टी कमिशनने 1999 साली सांगितला होता, तर तो 2002 साली फायनली काढून टाकण्यात आला. याची पण चर्चा आपल्या जजमेंटमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर फायनली 2025ला आपलं जजमेंट आलं, ज्याच्यामध्ये 20 वर्षानंतर फ्रेश लॉ ग्रॅज्युएटला बार करण्यात आलं, की तुम्ही डायरेक्ट द्यायची नाही एक्झाम. अगोदर 3 वर्षे प्रॅक्टिस प्रत्येकासाठी कंपल्सरी असेल. आणि आता 2026ला त्याचा एक प्रकारे ज्याला आपण म्हणूया रिव्ह्यू पिटिशनचा त्याचा एक प्रकारचा जजमेंट या ठिकाणी देण्यात आला, जो आपल्याला इथे आता सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रेझेंट केसमध्ये आपण बघितलं तर पिटिशनर लोकांनी बरेच महत्त्वाचे आर्ग्युमेंट केले होते. खरं तर त्यांचं फार कौतुक करावं लागेल आपल्याला भूमिका ट्रस्टवाल्यांचं वगैरे, ज्यांनी हे सगळ्या गोष्टी लावून धरल्या. 3 इयर रूल जो आहे तो फक्त त्याच्यामध्ये म्हणजे ब्लाइंड कोर्ट रूम एक्सपोजर वगैरे नाही आहे. 3 इयर प्रॅक्टिसमध्ये खरंच चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस होत नाही. म्हणजे क्वालिटी प्रकारची बार प्रॅक्टिस जी आहे, ती तसं पाहायला गेलं तर होत नाही. महिलांना सुद्धा म्हणजे सगळ्या गोष्टींची त्यांनी चर्चा केली. ज्या मुलींचे लग्न वगैरे होतात, मॅरेजचं प्रेशर असतं, गरीब कॅन्डिडेट असतात, त्यांना इन्कम सोर्स नसतो. डिसेबल पर्सन्सचा मुद्दा असू द्या, सगळ्या गोष्टींवर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. त्याच्यानंतर करियर प्रोग्रेशन पेनल्टी सुद्धा त्याच्यामध्ये ही केली, की
म्हणजे तुमच्या डिले ज्या होत आहेत डिस्ट्रिक्ट जजच्या रँकमध्ये वगैरे सुद्धा, त्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा चर्चा करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की रेट्रोस्पेक्टिव्हली तुम्ही जजमेंट जे आहे ते स्टुडंटला हर्ट करतंय. ज्यांनी ऑलरेडी करिअर म्हणून ज्युडिशरी प्लॅन केली होती, त्या सगळ्यांना सुद्धा नुकसान होत आहे. ह्या सगळ्या गोष्टींची पण त्या जजमेंटमध्ये चर्चा झाली. त्याच्यानंतर त्यांनी अल्टरनेटिव्हली शॉर्टर प्रॅक्टिस वगैरे द्या, स्ट्रॉंगर प्रॅक्टिस म्हणजे पोस्ट सिलेक्शन ट्रेनिंग वगैरे तुम्ही द्या, लॉ क्लर्कशिप वगैरे करा, ज्युडिशियल अकॅडमी अटॅचमेंट वगैरे, सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. हे शॉर्टर टर्म अल्टरनेटिव्ह पिरियड वगैरे जे आहे ना, हे मी म्हणजे यांच्या आर्ग्युमेंटमध्ये बघूनच मला वाटलं होतं की हे ॲक्सेप्ट करता येईल त्याच्यामध्ये. म्हणून आपल्या 2-3 महिन्याखाली जो मी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 वर्ष जरी प्रॅक्टिस झाली, 2 वर्ष जरी प्रॅक्टिस झाली, ठीक आहे, 3 वर्ष जरी प्रॅक्टिस झाली, म्हणजे जरी 3 वर्षाची तर होतीच ऑलरेडी. 1 वर्ष किंवा 2 वर्ष जरी झाली तरी सर्व्हिस रूलमध्ये वगैरे बदल करायला लागेल. जे लोकं रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात, त्या सगळ्यांना माहिती आहे की मी 3 महिन्याखाली हे सांगितलं होतं. जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत त्यांनी चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या. मागचे व्हिडिओ वाटलं तर काढून बघा. म्हणजे मी आज जर तुम्हाला मी असं म्हटलं इथे बसून, की तुम्ही आजही माझा मागचा तो 3 महिन्याखालचा व्हिडिओ बघा. ते बघितल्यानंतर सुद्धा तेच मार्गदर्शन मिळेल जे सध्याच्या जजमेंटमध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही ते व्हिडिओ जरी बघितला ना, तुम्हाला सध्यासुद्धा कंटेम्पररी एवढा मोठा बदल होऊन सुद्धा तो व्हिडिओ तुमच्यासाठी आजही तेवढाच कामाचा आहे. कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, की 1 वर्ष प्रॅक्टिस झाली तर पुढचं काय होईल? 2 वर्ष प्रॅक्टिस जर क्रायटेरिया झाला तर पुढचं काय होईल? आता तसंच झालेलं आहे. 1 वर्ष त्यांनी अशी प्रॅक्टिस केली आणि पुढचं बाकीच्या लॉ क्लर्कशिप वगैरे त्यांनी 1 वर्षाची अशी टाकलेली आहे. ठीक आहे. मग त्यांनी हे पण सांगितलं, की 3 महिने हायकोर्टाला आणि राज्य सरकारला त्यांनी त्याच्यामध्ये वेळ दिलेला आहे, की तुम्ही काय करा, सर्व्हिस रूल वगैरे तुमचे त्याच्यामध्ये अपडेट करून घ्या. ठीक आहे, असो. तर पिटिशनरची बाजू मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर हायकोर्टाचं जर तुम्ही बाजू बघितली, कलकत्ता, दिल्ली, केरळा, एम-पी, पंजाब, हरियाणा ह्या सगळ्या हायकोर्टाने सुद्धा युनिफॉर्मली सांगितलं त्याच्यामध्ये, की रूल जो आहे तो म्हणजे अप्लाय व्हायला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं, की असायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे 4 जे हायकोर्ट होते म्हणजे समजा दुसरे मेघालय, उत्तराखंड, सिक्कीम, त्रिपुरा यांनी सांगितलं होतं, की पिरियड तुम्ही रिलॅक्स करून टाका. स्पेशली एबल कॅन्डिडेटसाठी वगैरे 3 वर्षाची प्रॅक्टिस नसायला पाहिजे. लॉ युनिव्हर्सिटी जर तुम्ही बघितल्या, एन-एल-यू जोधपूर असू द्या, एन-एल-एस-आय-यू बेंगलुरू, एन-एल-यू दिल्ली, नालसार ह्या सगळ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये शॉर्टर प्रॅक्टिस त्याच्यामध्ये सांगितली, ज्यांचं ॲक्सेप्ट करण्यात आलं. अॅमेकस क्युरीने सुद्धा त्यांनी काही जे पॉसिबल 4 पॉसिबल मॉडेल्स आहेत, ते मॉडेल्स त्यांनी त्याच्यामध्ये मांडले होते, ज्यातलं एक मॉडेल या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात आलं. थोडक्यात काय, आता फायनल जर व्हर्डिक्ट आपण बघितलं मेजॉरिटीचं जे आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये त्यांनी 3 इयरचा तुमचा प्रॅक्टिसचा जो रूल आहे, तो म्हणजे त्यांनी असा काढून टाकला असं म्हणता येत नाही. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. ठीक आहे. कसं मॉडिफिकेशन केलं, की आता 1 वर्षाची तुम्हाला प्रॅक्टिस लागणार. त्याच्यानंतर 1 वर्ष तुम्ही ज्युडिशियल ट्रेनिंगमध्ये असणार. त्याच्यानंतर 6 महिने तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट जजच्या सोबत तुम्ही क्लर्क करणार म्हणून राहणार आणि पुढचे 6 महिने तुम्ही ऑनरेबल हायकोर्ट जस्टिससोबत तुम्ही क्लर्क म्हणून राहणार. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 3 वर्षच झाले त्याच्यामध्ये. पण पोरांसाठी म्हणजे खुशीची बातमी काय आहे? महिलांसाठी आनंदाची बातमी काय आहे? की व्हायचं काय, की समजा आता तुम्ही घरी 3 वर्ष प्रॅक्टिस करायची म्हणजे घरवाले लग्न वगैरे लावून देणार 3 वर्षामध्ये. आता निदान हे तरी म्हणता येतं, की तयारी आपल्याला 1 वर्ष करता येते. 1 वर्ष तयारी केल्यानंतर एकदा सर्व्हिसमध्ये गेले, की मग ट्रेनिंग चालू द्या. नाहीतर क्लर्क म्हणून राहू द्या. काय फरक पडतो? पगार तुमची अर्धी मिळणार आहे तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही क्लर्क म्हणून काम करणार आहात, तोपर्यंत तुमची जे-एम-एफ-सीची जी पगार असते, त्याच्या अर्धी पगार तुम्हाला मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीचा आपला नियम आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक ट्रान्झिशन पिरियड सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. पिटिशनरचं ट्रान्झिशनल पिरियडबद्दल सुद्धा एक आर्ग्युमेंट होतं. तर 31 मार्च 2027 जो आपला फायनान्शियल इयर संपतं, त्या 31 मार्च 2027 पर्यंतचा तुमचा कूलिंग पिरियड आहे. जेवढ्या जाहिराती 31 मार्च 2027 पर्यंत येतील, ह्याच्यामध्ये फ्रेशर लोकं सुद्धा एलिजिबल असतील. मग याच्यामध्ये तुमची डीम प्रॅक्टिस असेल 1 वर्षाची असं समजलं जाईल. यू हॅव डीम टू हॅव प्रॅक्टिस 1 इयर ऑफ ऑटोमॅटिकली असं एक डीम प्रॅक्टिसचा त्याच्यामध्ये क्लॉज टाकून दिलेला आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही पुढचं 1 वर्ष आता 1 वर्ष डीम प्रॅक्टिस झाली. 1 वर्ष तुमची ट्रेनिंग आहे. ठीक आहे. जी आता रेग्युलर अगोदर पण असायची. 1 वर्ष तुमची ज्युडिशियल म्हणजे ट्रेनी असणार आहे. त्याच्यानंतर 6 महिने तुम्ही डिस्ट्रिक्ट जजसोबत तुम्ही हे असणार आहात क्लर्क म्हणून आणि पुढचे 6 महिने त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ ठीक आहे. हायकोर्टाच्या जजसमोर तुम्ही त्याच्यामध्ये क्लर्क म्हणून असणार आहात. म्हणजे ते असं मिळून त्याच्यामध्ये तिकडचे 2 वर्ष झाले आणि 1 वर्ष आपली डीम प्रॅक्टिस असं टोटल 3 वर्षाची प्रॅक्टिस त्या ठिकाणी सुद्धा तुमची धरली जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे ट्रान्झिशन पिरियडसाठी झालं. 31 मार्च 2027 पर्यंत येणाऱ्या सगळ्या जाहिरातीमध्ये तुम्ही तुमची प्रॅक्टिस 1 दिवस असू द्या, नाहीतर नसू द्या, तुम्ही सगळेजण एलिजिबल असाल. म्हणजे आपली 2024ची जी जाहिरात आहे 286 जागांची, ही जाहिरात तर त्याच्यामध्ये प्रत्येकालाच मिळणार आहे. सगळ्यांनी जोरदार पद्धतीने तयारी करा. जर म्हणजे अजूनही मी तुम्हाला सांगतोय, अजूनही जर कोणी आपले क्लासेस जॉइन केले नसतील, तुम्हाला इथून पुढे जरी तयारी करायची असेल,
तसं तुम्हाला आठवत असेल, जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की फ्रेशर लोकांसाठी नियम बदलू शकतो, तुम्ही तयारी करा. असं मी सांगितलं होतं. म्हणजे मागचा माझा व्हिडिओ काढून बघा. त्यावेळेस पण बरेच लोकं काही कमेंट करतात, की म्हणजे सर ॲडमिशनसाठी म्हणतायत, फ्रेशर लोकं अलाऊ होऊच शकत नाही. ठीक आहे. आता जजमेंट नंतर तुम्हाला कळालं असेल, की आपण जे सांगतो त्याच्यामध्ये म्हणजे फक्त ॲडमिशन मिळवणं हा हेतू नसतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणजे एवढे त्याच्यामध्ये कमी ॲडमिशन नाहीत, की आपण काहीतरी खोटं सांगून ॲडमिशन विनाकारण विद्यार्थ्यांची आपण घेणार. मुळात हेतू हा असतो, की आपली प्रॅक्टिस तयारी जी आहे ती वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला अलाउ जरी केलं तरी आपली वेळेमध्ये तयारी होत नसेल तर काय? तर बऱ्याच अडचणी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, की लवकरात लवकर तयारी सुरू करा. अजूनही तुम्हाला वेळ मिळणार आहे. आता आपली जे-एम-एफ-सी प्रिलिमची 9वी बॅच ठीक आहे, म्हणजे पुढच्या आपण 5-6 दिवसामध्ये आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही त्या नव्या बॅचसाठी ॲडमिशन आता सध्याच्याला चालू आहेत. तुम्ही ॲप्लिकेशनवरनं जे-एम-एफ-सी प्रिलिम 9th बॅच म्हणून तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, म्हणजे ती बॅच बाय केल्यानंतर तुम्हाला सध्याच्याला जे आपल्या 8व्या बॅचचे जे लेक्चर चालू आहेत, 8वी बॅच आपली अजून एक 7-8 दिवस चालणार आहे. तर ते 8व्या बॅचचे लेक्चर सध्याच्याला तुम्हाला मिळतील आणि 7-8 दिवस झाले की मग तुमची 9व्या बॅचचे जे ते फ्रेश लेक्चर तुमचे तिथून पुढे सुरू होणार आहेत. तर अजूनही तयारी कोणी सुरू केली नसेल, तर कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन आपलं प्ले स्टोअरला आहे. तिथून डाउनलोड करा. त्याच्यामध्ये जे-एम-एफ-सी प्रिलिममध्ये जाऊन जे-एम-एफ-सी प्रिलिम 9th बॅच तुम्ही जॉइन करा. आणि ज्या लोकांची प्रिलिमची तयारी चांगली झालेली आहे, ठीक आहे, त्यांनी जे-एम-एफ-सी मेन्स 3rd बॅच म्हणून आहे. ठीक आहे, तर तुम्ही जे-एम-एफ-सी मेन्सची 3rd बॅच तिथून तुम्ही जॉइन करा. मेन्सची सुद्धा तयारी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. मेन्स प्रिलिममध्ये कसं असतं, की आपलं जे टॅलेंट असतं ते लगेच दिसून येतं. आपल्याला जो सगळ्यात जास्त हुशार आहे, तो त्याच्यामध्ये 95-96 पर्यंत मार्क मिळवतो. पण मेन्समध्ये हा डिफरन्स मेंटेन करणं फार अवघड जातं. त्याच्यासाठी आपलं उत्तर जे आहे ते फक्त चांगलं असून चालत नाही, ते चांगलं दिसलं पण पाहिजे. उत्तरामधलं डिसिप्लिन वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मेन्स बॅचमध्ये आपल्या कव्हर होतात. मेन्सची आपली 3rd बॅच जी आहे ती पुढच्या एक 10 दिवसामध्ये आपण सुरू करतोय. ठीक आहे, सध्या त्याचे ॲडमिशन सुरू आहेत. तुम्ही ॲप्लिकेशनवरनं ते डायरेक्ट बाय करू शकता. त्याच्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स पण खूप सारे आहेत. ते तुम्ही सध्याच्याला बघायला चालू करू शकता. एक गोष्ट मात्र डोक्यात ठेवा, इथून पुढे परीक्षा तुमची फार जास्त उशीर होईल असा डोक्यात अजिबात आणू नका. काही लोकं असं लॉजिक लावतील, की मागच्या वेळेस पण म्हटले होते 3 महिन्यामध्ये सर्व्हिस रूल बदला. यावेळेस 3 महिन्या आज म्हणलं तर ते 3 महिन्याचे त्यांनी 6-7 महिने लावले. मग अजून जास्त वेळ लागेल. तशा प्रकारचं निगेटिव्ह विचार आता इथून पुढे करायचा नाही. ठीक आहे. सध्याच्याला पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे, की गव्हर्नमेंट सुद्धा तुमच्या फेवरमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा होत आहे, की लवकरात लवकर जे-एम-एफ-सीच्या जागा भरायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे सरकार फेवरमध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय आलेला आहे. जाहिरात 286च्या एवढं माहिती आहे. एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असताना मनात निगेटिव्हिटी आणून आपल्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. जोरदार पद्धतीने तयारी करा. काही लागलं तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये मला फोन करू शकता. एक अजून 2-3 दिवस म्हणजे तसं पाहायला गेलं तर आज संध्याकाळी समजा, उद्या सकाळी 10-11 पर्यंत. उद्या 10-11 पासून मी त्याच्यामध्ये ड्रायव्हिंगमध्ये असेल. तुम्ही मला उद्या 10-11 पासून निवांत तुम्ही बिनधास्त मला केव्हाही फोन करू शकता. सदैव फोन केला तरी काही अडचण नाही. थोडंसं काही कामामध्ये असेल तर मला फोन मे बी उचलता येणार नाही. पण लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे ट्रान्झिशन पिरियड जो आहे आपला 31 मार्च 2027 याच्यापर्यंत सगळेच जण इलिजिबल आहेत. म्हणजे ही 286 जागांची जी जाहिरात आहे, ह्याच्यामध्ये सगळेच फ्रेशर लोकं पण इलिजिबल आहेत, प्रॅक्टिशनर लोकं पण इलिजिबल आहेत. आणि तिथून पुढे पोस्ट ट्रान्झिशन जर आपण बघितलं 1 एप्रिल 2027 पासून पुढे, तर त्याच्यामध्ये कॅन्डिडेटला 1 वर्ष ॲक्चुअल प्रॅक्टिस लागेल. इथे डीम प्रॅक्टिस वगैरे नसेल तुमची. ॲक्चुअल 1 वर्षाची प्रॅक्टिस. त्याच्यानंतर प्लस तुम्हाला 1 इयरचं त्याच्यामध्ये अकॅडमिक ट्रेनिंग प्रोग्राम असेल. प्लस 6 महिने डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर तुम्हाला क्लर्कशिप करावी लागेल. प्लस 6 महिने तुम्हाला हायकोर्टापाशी क्लर्कशिप करावी लागेल. म्हणजे 3 वर्ष जे लोकांचं म्हणणं होतं, की हे फ्रेशर लोकं जे आहेत, म्हणजे हे कोर्टामध्ये येऊन न्यूसन्स क्रिएट करतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो. त्यांना प्रॅक्टिसच्या चालीरीती माहिती नसतात. तर तो त्यांचा पण प्रॉब्लेम ॲड्रेस झालेला आहे. जर ते जेन्युइन खरंच ॲडव्होकेट आहेत आणि त्या जेन्युइन ॲडव्होकेट लोकांचा खरंच त्रास आहे ह्या म्हणजे असं म्हणणारे जे आर्ग्युमेंट करणारे जे लोक आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये समाधान करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलंय. आता ज्या लोकांना फक्त फ्रेशर लोकं नको आहेत, कॉम्पिटिशन कमी राहतं, मग आमचं आम्ही सर्व्हिसला लागतो, अशा लोकांची मात्र सोय सुप्रीम कोर्टाने केलेली नाही आहे. त्यांच्याबद्दल मी म्हणजे खेद व्यक्त करतो, की ती तशा कॉम्पिटिशन मात्र कमी झालं नाही. एक गोष्ट मात्र आहे, मी तुम्हाला नेहमीच सांगतो, की 286 जागा आहेत, खूप जास्त जागा आहेत. आता कॉम्पिटिशन फार कमी आहे. आता असा विचार इथून पुढे अजिबात करायचा नाही. ठीक आहे. फ्रेशर लोकांची ज्या मोमेंटला एंट्री झाली, त्या मोमेंटला कॉम्पिटिशन तुमचं डबल झालं असं समजा. इथून पुढे जोरदार तयारी तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. म्हणजे आपल्या क्लासेसचे भरपूर तुम्ही लेक्चर जे आहे ते परत-परत बघा. थोडंसं एकदा लेक्चर बघितले, थोड्या टेस्ट सोडवल्या म्हणजे होणार नाही. एक लेक्चर तुम्ही 10-10 वेळेस जेवढ्या वेळेस तुम्हाला आता इथून पुढे 4-5 महिन्याचा वेळ मिळेल. ठीक आहे. तर तेवढ्या वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये परत-परत ते लेक्चर तुम्ही बघा.
नोट्सचं सारखं रिव्हिजन करा. टेस्ट आपण क्लासमध्ये जवळपास 130 प्लस टेस्ट आपण घेतोय. त्या टेस्टचं तुम्ही परत त्याच्यामध्ये तुम्हाला सोडवाव्या लागतील. काहीच चूक त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायला जमणार नाही. ह्याच्यामध्ये डिसेंडिंग ओपिनियन पण आपल्याला चर्चा करावी लागेल. ऑनरेबल जस्टिस विनोद चंद्रन यांनी डिसेंडिंग ओपिनियन सांगितलं आणि त्यांनी म्हणजे फार सिरियसली त्यांनी ते सांगितलं, की काहीच ग्राउंड नाही आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की ही जी रिव्ह्यू पिटिशन झालेली आहे, ह्याच्यासाठी ग्राउंड नाही आहे. दिस रिव्ह्यू पिटिशन इज अ ग्राउंडलेस. 3 इयर प्रॅक्टिस असायलाच पाहिजे. त्यांनी सांगितलं, की ज्युडिशियल सर्व्हिसेस कॅनॉट बी कंपेअर विथ द सिव्हिल सर्व्हिसेस लाईक IAS, IPS. ठीक आहे. म्हणजे बिकॉज जजेस हॅव नो सुपरवायझरी ओव्हरसाईट. तुम्हाला त्याच्यामध्ये असं फार सुपरविजन किंवा असं हायरार्की वगैरे असं अजिबात नसतं आपल्याकडे. त्याच्यामुळे तुम्ही IAS, IPS सारखं थोडंसं यांना काम करू द्या किंवा हे करू द्या, असं तुम्हाला करता येत नाही. असं त्यांनी बरंच आर्ग्युमेंट केलं. त्यांनी सांगितलं की कोर्टरूममध्ये एक्सपोजर, अप्रेंटिसशिप हे सगळं ज्युडिशरीमध्ये फार जास्त महत्त्वाचं आहे. असं सगळं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांनी इव्हन जे न्यू 2 इयर ट्रेनिंग क्लर्कशिप वगैरे जे स्कीम आहे, ही सुद्धा इम्प्रॅक्टिकल आहे. अनपेड राहील, अंडर पेज इयर्स राहतील त्याच्यामध्ये आणि कोर्टामध्ये सुद्धा त्यांना ते व्यवस्थित सगळं होणार नाही. अनइक्वल ट्रीटमेंट वगैरे त्या लोकांसोबत होईल. बाकीच्या क्लर्कसोबत सुद्धा अनइक्वल ट्रीटमेंट, अशा सगळ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे ग्रेट एक्सटेंटमध्ये त्यांनी या जजमेंटला त्यांनी डिसेंडिंग ओपिनियन त्यांनी दिलेलं आहे. पण असो, त्यांचं ते डिसेंडिंग ओपिनियन होतं. जे मेजॉरिटी ओपिनियन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगायची राहिली, इंटरिम ॲप्लिकेशन जे होतं तुमचं, ज्याच्यामध्ये LLM किंवा हायर एज्युकेशन जे आहे तुमचं PhD सारखं वगैरे, ते सुद्धा प्रॅक्टिस कन्सिडर करण्यात यावं, अशा प्रकारचं एक इंटरिम ॲप्लिकेशन होतं. ते डिसमिस करण्यात आलं. याच्यामध्ये तुमचा जो आता LLM आहे, तसं पाहायला गेलं तिथून पुढे आता LLM जे आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जर आपण मान्य केलं, तर LLM इज नॉट कन्सिडर ॲज अ प्रॅक्टिस. पण आता कॉन्ट्राडिक्शन्स आहेत बार काउन्सिलच्या नियमांसोबत. बार काउन्सिलने सांगितलं की तुमचं वर्किंग आवर्स, तुमच्या एज्युकेशनचं जे आवर्स आहे, LLMचं कॉलेजचा आवर्स तुमच्या प्रॅक्टिससोबत जर काउंटर होत नसेल, तर तुम्ही LLM वगैरे करू शकता, असं बार काउन्सिलने सांगितलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आता असं आलेलं आहे. आता ह्याच्यात अजून काय येतं ते आपल्याला पुढे बघायला लागेल. पण LLM करणाऱ्या लोकांनी थोडंसं सावधान होण्याची गरज आहे. तुम्हाला सावधान करणं माझं काम आहे, म्हणून मी तुम्हाला इथे सांगतोय. ज्यांचं LLM चालू आहे, सध्याच्याला लॉ झाल्या ॲडमिशन तुम्ही LLMला घेतलेलं असेल, 2027 पर्यंत तुमचं LLM कंप्लीट होणार नसेल, तर तुमच्यासाठी काळजीची घंटा आहे. 2027 नंतरचा पुढचा जो अटेम्प्ट आहे, तो तुम्हाला मे बी अडथळे वगैरे त्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा त्याच्यात LLM वगैरे म्हणजे बऱ्याच वेळेस कसं असतं की LLM लपवण्यासारखं आहे. म्हणजे LLMचं तुमची डिग्री जी आहे, ते तुम्ही फॉर्ममध्ये तुम्हाला भरायची नसेल मग त्यावेळेस. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस भरणार ते म्हणजे बऱ्याच अडचणी असतात त्याच्यामध्ये. बेटर हेच असतं, ज्यांचं आता नक्कीच नेमकंच लॉ झालेलं आहे. लॉ झालेल्या प्रत्येक लोकांनी जोपर्यंत ह्याच्यावर क्लॅरिटी येत नाही, तोपर्यंत लगेच LLMला ॲडमिशन घ्यायचं नाही. अगोदर 1 वर्ष त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस कंप्लीट होऊ द्यायची. त्याच्यानंतर तुम्ही LLMला वगैरे ॲडमिशन त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. कारण JMFसाठी तसं पाहायला गेलं तर कंटिन्युअस प्रॅक्टिस अशी त्याच्यामध्ये लागत नसते. त्याच्यामुळे अगोदरचा जरी 1 वर्ष प्रॅक्टिस असेल, तरीसुद्धा त्याच्यामध्ये चांगलं आहे. त्यामुळे एखादं वर्ष तुम्हाला इथून पुढे LLMला ॲडमिशन घेत असताना गॅप घ्यावा लागेल. ह्या गोष्टीची पण तुम्ही काळजी घ्या. बाकी तुम्हाला अजून काय लागलं, तुम्ही मला फोन करून विचारू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या बॅचेस सुरू आहेत. JMFC प्रिलिम 9th बॅच, म्हणजे आता आपली आज आहे 21 ऑगस्ट. 26-27 ऑगस्टला आपलं त्याच्यामध्ये 9th बॅच सुरू होईल. तुम्ही सध्याच्याला ॲडमिशन घेऊ शकता. सध्याच्याला 8 बॅचमधले जे BNSचे लेक्चर आपले चालू आहेत, ते लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. BNS झाला की मग तुमचे फ्रेश लेक्चर त्याच्यामध्ये 26-27 पासून सुरू होतील. आणि ज्यांची प्रिलिमची तयारी चांगली झालेली आहे, त्यांनी मेन्सची पण तयारी करून घ्या. कारण मेन्सला तिथून पुढे तसं पाहायला गेलं तर आपल्याला वेळ जास्त नसतो प्रिलिम परीक्षेनंतर. आणि पुन्हा त्यावेळेस मग आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करतो का, म्हणजे टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करायची का तयारी करायची, ठीक आहे, हे थोडंसं कठीण जातं. आपले BNSचे मेन्स बॅचमधले जवळपास 60-65 लेक्चर असतात. त्याच्यानंतर BNSSचे आपले त्याच्यामध्ये जवळपास 50 लेक्चर आहेत. BSAचे जवळपास त्याच्यामध्ये 40 लेक्चर आहेत. म्हणजे 4-5 महिने तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त न्यू क्रिमिनल लॉजलाच लागतात. त्याच्यामुळे मेन्सची तयारी तुम्ही लवकर सुरू करण्यासाठी म्हणजे फोन करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशनवरून डायरेक्ट तुम्ही JMFC मेन्स 3rd बॅच बाय करू शकता. काही अडचण आली तर WhatsAppला मेसेज करा किंवा मला फोन करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.